महत्त्व असे सगळे व्यक्तिमत्वांचे आपण ज्या व्यक्तिमत्वांचा आपण इथं आज सन्मान करणार आहोत. त्याचं मग सगळ्यात कारण कुठलं, ही सगळी सुख म्हणजे काय असतं तर त्यांचं सुख याच्याच आहे. हे जे आपण काम करतो त्यांचं सुख आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या चार व्यक्ती आजचा आपला हा थीम फक्त आरोग्यसेवा आहे. यावर्षी थीम आरोग्यसेवा आहे. पुढच्या वर्षी आपण थीम बदलणार आहोत. पुढच्या वर्षी आपण शिक्षण क्षेत्रात देणार आहोत. असं ह्या वेळेला फक्त आरोग्यसेवा क्षेत्र घेतो आहे. तर हे सुख म्हणजे काय असतं ह्या चार लोकांच्याकडे पाहिलं तर कळतं सुख म्हणजे काय असतं. आणि असं म्हणून असं मला वाटतं आम्ही आज सुखी झालो आणि चार लोकांचा सन्मान करू. मित्रांनो, एक साधी गोष्ट आहे की मधून आपल्या आई वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक रिक्षावाला रिक्षा चालवून आपलं कुटुंब सांभाळतो. आई वडिलांच्या सन्मानाचं एक फाउंडेशन स्थापन करतो मधुदारा. त्यातून त्या मधुदाराच्या फाउंडेशनमधून आरोग्यसेवा पण कार्यरत जातो. अपंग अनाथांचा आधारवड बनतो. त्यांचा तारणहार बनतो. महिला सक्षमीकरणाचा जो प्रवर्तक जो आहे, जो रोजगार निर्माण करतो आणि अपंगांचं एक पुनर्वसन करतो. जे एकच पालक आहेत त्या मुलांना शिक्षणाची सोय निर्माण करून देतो. आणि नाट्य चित्रपट वाहतूक संघटनेचा महासंघाचा जो एक कार्यकारी पद सांभाळतो. असं व्यक्तिमत्व म्हणजे आज आपल्या दादा कोंडके पुरस्काराचे प्रथम पुरस्कारार्थी म्हणजे माननीय नितीन शिंदे. या माणसाला पाहिल्यानंतर असं वाटतं की हा माणूस काय, त्याला फोन केला कुठे आहे, मी गडचिरोलीला आहे, मी चंद्रपूरला आहे, नंतर डोंबिवलीला आहे. अरे काय महाराष्ट्रामध्ये आरोग्य शिबिरांचं आयोजन करायचं. फुटपाथवरच्या भिकाऱ्यापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यापर्यंत त्यांनी संवाद साधायचा. सोपं काम नाही. आणि प्रत्येकाला मदत करायची. एखादी रिक्षावाला परत सांगितलं मला की एक मुसलमान लेडी वयस्कर कोंडाला भेटली. ती म्हणले, बाबा माझ्याकडे 50 रुपये आहेत, मला जायचे कॅम्पामध्ये 100 रुपये 125 रुपये होतात, तर तुम्हाला 50 रुपये झाला सोड, मी पुढे 10 रुपयांनी बसने जाईल. नाही म्हणला मावशी, तुम्हाला पुढे सांगा. आणि त्यांच्या निश्चित स्थळी त्याने सोडून दिलं. 50 रुपये द्या, निश्चित स्थळी त्याने सोडून दिलं. हे काम हे माणूस, कारण तुमच्या माणसाने जन्माला आल्यानंतर नुसतं सेवा नाही करायची, माणुसकीसुद्धा निर्माण केले पाहिजे. आणि ह्या माणुसकीचं बीज पेरणार आहे. आणि अपंगांचे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 300 संस्थांशी त्यांचा संबंध येतो. असे आमचे नितीन शिंदे यांना यंदाचा आपण पुरस्कार दादा कोंडके समाज पुरस्कार देतोय. त्यांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. पण ते स्वराज्य टिकवण्याचं आणि पुढं वाढवण्याचं खरं काम केलं ते संभाजी महाराजांनी. परंतु संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि सईबाई साहेबांचं निधन झालं. संभाजी महाराजांना दूध द्यायचं कुठं, आईचं दूध द्यायचं कुठलं, मोठा प्रश्न होता. तेव्हा आमच्या भोर तालुक्यातील कापूरवरच्या धाराव माता